जो काही या ठिकाणी जाहीर व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर प्रसाद मोहम्मद त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि या त्रिप्रतिष्ठ वाहतूक प्रणालीचे अध्यक्ष आहेत माननीय डॉक्टर विशेष दुसऱ्या एका व्यक्तींची या ठिकाणी उपस्थिती होती काळजी सर या G24 वाहतूक प्रणाली समितीचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक तसेच अनुभव मंडपाचे सर्व सदस्य माजी प्राचार्य डॉक्टर सुमे गोवई सर आणि प्रशासकीय अधिकारी माधवे सर आणि आपण सर्व खरं तर आज मी असं म्हणेन की महात्मा बसवाना यांच्या विचारांची प्रासंगिकता ही अतिशय चांगल्या पद्धतीने सरांनी या ठिकाणी मांडली. प्राचीन प्रासंगिकता काय आहे की आज आपली जी नीतिमूल्य आहे शिक्षण मूल्य आहे आणि समाज मूल्य जे आहे ते घसरत चाललेले आहेत आणि घसरलेले आहेत असं म्हणायला आणि या आजच्या प्रसंगाला अनुसरून किंवा विषयाला अनुसरून जर आपण विचार करायचा झाला तर सरांनी या विषयाला अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले. त्यांनी NEP 2020चा त्याच्यामध्ये उल्लेख केला. कदाचित त्यांची अपेक्षा अशी होती की आपल्या महाविद्यालयाचे सर्व NEP 2020चे इम्प्लिमेंटेशन करणारे सर्व प्राध्यापक या ठिकाणी असतील. पण आमच्याकडे सतत कार्यक्रमाचा ओघ असल्यामुळे आज त्यांची अनुपस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि हा कार्यक्रम 3 दिवसाचा असल्यामुळे आपण उद्या जाऊ परवा उपस्थिती दाखवा असं म्हणत सर्वजणच महाविद्यालय सोडलेला पण हरकत नाही. आम्ही आपले जे विचार आहेत तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचू. निश्चितच आपण महात्मा बसवेश्वरांच्या जीवनातील जे प्रसंग आहे त्या अतिशय चांगल्या पद्धतीने आणि आपल्या विषयाशी अनुसरून या ठिकाणी मांडलेले आहे. त्याचा एक प्रसंग पुन्हा आपल्या मांडू इच्छितो की आज जी बेकारी आपल्याला पाहायला मिळते आपण म्हणाल की PhD करून सुद्धा 2014 अनेक अनएम्प्लॉयड त्याचं नेमकं कारण ज्या पद्धतीने एका विशिष्ट चाकोरीमध्ये आपण शिक्षण घेतो तर प्रत्येकांना ही नोकरी हवी होती आणि याच्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती टीका करण्यात आली. अनेक मान्यवरांकडून अनेक लेखकांकडून अनेक कवीकडून हे काल्पनिक शिक्षण बंद झालं. हे काल्पनिक शिक्षण आपल्याला काल्पनापलीकडे दुसरं काही करत नाही आणि इंग्रजांनी आपल्यापर्यंत पोहोचवले. अशा विविध पद्धतीच्या टीका या समाज मनामध्ये रुजवल्या. पण खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला महात्मा बसवेश्वरांच्या काळामध्ये असं म्हणूया किंवा त्यांच्या विचारामध्ये जर आपण विचार केला तर एकही सुशिक्षित वेगळा हा व्यक्ती त्यावेळेला त्या ठिकाणी नव्हता. त्याचं कारण असं आहे की महात्मा बसवेश्वरांनी प्रत्येकाला एक अशा पद्धतीचं कामाचं वाटप केलं होतं की प्रत्येक कामामध्ये तुम्ही कैलास निर्माण होईल अशा भावनेने तुम्ही काम करा. म्हणजे वडिवाळ भाषी आणि असतो बरोबर प्रक्रिया असते या सगळ्यांची उदाहरणं त्यांनी तिथं दिलेली आहे. तर याचं कारण असं आहे की वडिवाळ भाषेवर काय करायचे की पूर्ण गावातून सर्व राज्यातील लोकांचे कपडे धुण्याचं काम केलं. कपडे एका वाहनावरती मिळेल त्या काळात जे काही वाहन त्याच्यावरती कपडे लावायचे आणि एका घोड्याच्या जवळ येऊन स्वच्छ अशा पाण्यामध्ये सर्व कपडे धुवायचे आणि त्यांचं त्यांना ते डिस्ट्रीब्यूट करायचे. हे दररोज त्यांचं काम असतं. अशा पद्धतीचं काम करत असताना आज या कामाला जे उच्च नीचता प्राप्त झाल्या त्या काळच्या या कामाला त्यांनी तन्मयतेने हे काम केलं आणि हे काम करत असताना त्यांना कमीपणा हा कधी वाटला नाही.
पण आजच्या परिस्थितीमध्ये स्वच्छतेची कामं करणं, साफसफाईचं काम करणं आणि दुसऱ्यांसाठी काम करणं हे कमीपणाचं वापर. तर परिस्थिती एवढी गंभीर झाली की प्राध्यापकांचा पगार निकालाच्या वर पोहोचले आहे. आपण या अवसरांमध्ये प्राध्यापक आपली स्कूल आपल्याला असं म्हणायला लागलं की काही तुमचा नव्हता नाही. आपण जर घरामध्ये जर सांगितलं किंवा एक ग्लास पाणी दे किंवा पाहुणे आले तुमच्यासाठी जर चहा, तर मुलं म्हणत आहेत की तुमच्याकडे लवकर नाही. म्हणजे म्हणायचं काय नाही, चालू हा प्रश्न या ठिकाणी म्हणजे सांगायचा उद्देश असा की ते कल्चर म्हणून आणि ते रूढी परंपरा म्हणून जी कामं आपण करत आहोत ते कल्चर बसवून त्या कल्चरच्या बाहेर जाऊन वेगवेगळ्या गोष्टी लोकांच्या माइंडमध्ये भिनत चाललेल्या आहेत. मी काहीतरी वेगळा आहे, मी श्रेष्ठ आहे, मी शिक्षित आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी अमुक ग्रेडनी पास झालेला आहे. हे सगळे एक प्रकारे लोकांच्या मध्ये गर्व निर्माण करून एका विशिष्ट पद्धतीचं काम करायला त्या ठिकाणी नकार दिला. काल एका इंजिनियरला भेटलो आणि त्यांना म्हटलं की सर आता सध्या अशा पद्धतीची घराचं बांधकाम चालू म्हणजे आता मी ते घर बांधलं समोर शाळा कॉलेजमध्ये असं समजलं आणि ते घर तुम्ही बांधलं तुम्ही ज्या घराचे इंजिनियर आहेत ते मला आश्चर्याने विचारलं कारण ते अतिशय सुंदर घर त्यांचं बांधलं. पण त्याला विचारलं किंवा अशाच पद्धतीचं आधुनिक घर जर आपल्याला बनवायचं असेल किती खर्च येईल आणि आपली काय दिसत तरी मग ते सगळे घर म्हणजे आता आउटडेटेड झालं. आणि आता नवीन घराची पद्धती जर आपण अवलंबनाचा किंवा विचार करण्याचा जर प्रयत्न केला की ज्या घरामध्ये किचन आहे, ज्या घरामध्ये स्वतंत्र म्हणजे एकत्र येऊन बसण्याचा हॉल नाही, अशा घरांची निर्मिती आता होत आहे. आणि हे तुमचं जे घर आहे ज्या घरामध्ये किचन आहे ते किचनचे आता व्यवस्था नसलेली घरं म्हणजे आधुनिक घरं आहे. आणि त्या घरामध्ये मला काहीही करायची गरज नाही. ब्रश पासून सगळ्या गोष्टी त्या ऑटोमॅटिक त्या घरामध्ये होतात. हे घर आधुनिक आहे, हे बघा व्हिडिओ असं म्हणून त्याने मला तो सांगण्याचा मुद्दा असा की आपण समाजामध्ये एकत्र येण्याच्या ऐवजी आपण समाजामध्ये एकमेकांचे विचार एकमेकांना देण्याच्या ऐवजी इंडिव्हिज्युअलिटी ही या ठिकाणी पेरली जाऊ लागलेली आहे आणि त्यामुळे समाज हा विखुरला जातो. आणि याचंच एक कारण म्हणून जर आपण आजच्या विषयाशी निगडीत जे काही उदाहरण दिलेले तर आज इराण, इस्रायल आणि अमेरिका या तिघांमध्ये चाललेलं जे युद्ध आहे तर याच्यामध्ये हेच कारण आहे की ही म्हणत म्हणजे अमेरिकेला अशी भीती वाटत आहे की कुठे इराण आता पैशाच्या जोरावरती खूप मोठी प्रगती करेल आणि त्यांचं राज्य पूर्ण जगभरामध्ये ते पसरवेल अशी भीती त्या अमेरिकेला होत आहे. कारण युरेनियमचा जो साठा त्यांच्याकडे होता, युरेनियम जे त्यांनी त्या पद्धतीने कलेक्ट केलं होतं तर ते युरेनियम अमेरिकेच्या इक्विवलेंट म्हणजे 750 ग्रॅम 750 किलो इतके युरेनियम असल्याची भीती त्यांनी सगळ्या जगाला दाखवली आणि इराणवरती त्यांनी हमले करायला सुरुवात. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की महात्मा आंबेडकरांनी 12व्या शतकामध्ये महात्मा फुलेंनी 19व्या शतकामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20व्या शतकामध्ये त्या पद्धतीनं बुद्धांच्या विचाराची पेरणी असं म्हणता येईल. त्या तिघांचे जे विचार आहेत ते समय म्हणजे एकसारखे आहेत असं म्हणताना आपल्याला असं म्हणता येईल या तिघांचे जे विचार आहेत समतावादी विचारसरणीचे जे तिघही नेते त्या आधुनिक काळामध्ये बरोबर जुळण्यासारखं आहे, आज गरज आहे. आणि म्हणून आज निवडलेला जो विषय आहे तर मी G20 लातूर सर्व सदस्यांना मी त्यांचे आभार मानेन की हा विषय जो आहे त्यांनी या ठिकाणी आणि विशेष म्हणजे अशा सर्व याच्यामध्ये आणखी शाहू महाराजांना जर आपण जोडलं असतं तर जर शाहू महाराजांना जर या मालिकेमध्ये जोडलं असतं तर ते निश्चितच ही जी परंपरा आहे विचार संतावादी विचार त्या नेत्यांनी अलीकडच्या काळामध्ये पेरलेले आहेत
तर ते निश्चितच आज प्रेरणादायक होती असा विचार आपल्याला येत नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी ते संविधान लिहिलेलं आहे. या संविधानामध्ये लिहित असताना तो अभ्यास त्यांनी केलेला आहे. तो निश्चितच बुद्धाच्या ग्रंथांचा त्यांनी विचार केलेला आहे. भारतीय समाजमानाचा विचार त्यांनी केलेला आहे. तो विचार महात्मा फुलेंनी एका शैक्षणिक दृष्टिकोनातून केला. महात्मा बसवांनी सगळ्यांना कर्तृत्व श्रेष्ठ आहे कार्यक्रम कैलासचा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांनी सगळ्यांचं सगळं जे काम आहे, जसं की आता सरांनी उदाहरण दिलं की एक राजा, काश्मीरचा राजा राज्य सोडून राज्याची सगळी संपत्ती त्या दासोहाला दान करून जंगलात लाकडा तोडून लाकडं विकून त्यातूनही पुन्हा दासोहाला दान देऊन त्यांनी आपलं समाज कार्य समाज म्हणून या ठिकाणी आपण बघतो की अकबरांची एक विशिष्ट कहाणी आहे, विशिष्ट एक कल्चर आहे. जे अकबर हे जे आहे ते त्यांचं राज्य चालवत असताना त्यांच्याकडे लाखो सैनिक होते, त्यांच्याकडे लाखोची संपत्ती होती, त्यांच्याकडे लाखोचे हिरे होते. पण दररोज एक टोपी मिळायची. म्हणजे महात्मा बसवेश्वरांनी त्या पद्धतीचे विचार म्हणा, दररोज एक टोपी मिळाल्याशिवाय ते त्यांचं जेवण करत होते. ते तिथं सत्य म्हणजे श्रमाला ते प्रतिष्ठा या सर्व महामंडळांनी दिलेली आहे. निश्चितच श्रेष्ठ. तर श्रम हे प्रामाणिक करत असेल तर जातीयता कधी उद्भवणार नाही. ही भावना किंवा हा विचार या सोबत घ्यायला काय होतं. सगळ्यांनी आपापलं जर काम आपण केलं तर निश्चितच हा समाज सुधारल्याशिवाय, समाजाची उन्नती झाल्याशिवाय आणि सगळ्यांचा एकोपा झाल्याशिवाय राहणार नाही अशी भावना आपण या ठिकाणी व्यक्त करूया. आणि मला संयोजकांनी अध्यक्ष बनण्याची संधी दिली तर त्या संधीचा अतिफायदा घेऊन मी आमच्या अध्यक्ष साहेबांच्या खुर्चीवर बसलो. त्याबद्दल क्षमा करावी आणि आमच्या सगळ्यांचे आभार मानून मी इथे सांगेल. धन्यवाद.